परिसरासाठी हवामान खात्याकडून अवकाळी पावसा महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना होता टळली। दिल्लीहून शिर्डीला येणारं इंडिगोचं विमान भरकटलं। सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग, रडारनुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भोंदूखरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही। गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहित नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर त्यांनी दाखवावेत। नीलम गोऱ्हेंनी आरोप फेटाळले। नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत, वेळ आल्यावर साक्षीदार उभे करेन। तृप्ती देसाई आरोपांवर ठाम। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भोंदूखराची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। भोंदूखरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीनं समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचं रायगडात अनधिकृत बांधकाम असल्याचंही भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप। अत्याचारी खराच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा। 2 मोबाईल, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यांसारख्या वस्तू जप्त। मुंबई महानगरपालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव चर्चेत। भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। त्याआधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू। इराणचं पॉवर प्लांट आणि खार्ग बेट नामशेष करू। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। अमेरिकेला इराणचं तेल हवंय। अमेरिका इराणच्या खार्ग बेटावर ताबा मिळवू शकतं। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। यूएसएस त्रिपोली युद्धनौकेसह 3,500 सैनिकही पाठवले। अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा केली नाही। चर्चेच्या आडून इराणच्या जमिनीवर सैनिक उतरवण्याचा अमेरिकेचा प्लॅन। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर यांचा आरोप। अमेरिका आणि इस्रायलचे इराणमध्ये भीषण हल्ले। सरकारी इमारतींसह विद्यापीठांवरही निशाणा। इस्रायलच्या बाझन ऑइल रिफायनरीवर हल्ला करून इराणचं प्रत्युत्तर। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेनं आणखी 2 जहाजं रवाना। दोन्ही जहाजांमधून 94,000 टन एलपीजी भारतात येणार, तर पाकिस्तानच्या 20 जहाजांना स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी। भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक नीचांक। प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला। काँग्रेस पक्ष आणि नेते नक्षलवाद्यांसारखे। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट। पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर आणि नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा।